मित्रांनो, आपली म्हैस माझ्यावरती असल्यानंतर ती सोट्या टाकते आणि सोट टाकते म्हणजे काय होतं की तिच्या गर्भाशयामधून चिकट स्त्राव बाहेर येतो आणि त्या स्त्रावांचे दोन प्रकार असतात मित्रांनो. तर तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर माहिती खूप महत्वाची आहे, त्यामुळे तुमच्या दूध उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका, कारण महत्वाची माहिती आपण वेळोवेळी देत राहतो. तर काय होतं, ज्यावेळी तो गर्भाशयातून चिकट स्त्राव येतो तर त्याचे दोन प्रकार असतात. एक असतो तो काचेसारखा पारदर्शी आणि एक असतो पांढरा शुभ्र, आपला जसा आपला शेंबूड असतो ना त्या टाईप मध्ये पांढरा असा स्त्राव तिच्या गर्भाशयातून येत असतो मित्रांनो. तर हे काय असतं की जो पहिला आहे काचेसारखा पारदर्शी असतो तो पक्का माझा असतो आणि त्याच्यामध्ये आपण सिमेंट भरलं तर म्हैस 100% गाब जाते. पण जो दुसरा प्रकार सांगितला तुम्हाला, पांढरा असा शेंबडासारखा आपल्या, त्या प्रकारात जर आपण सिमेंट किंवा रेड्याकडून म्हैस भरली आपली तर ते इन्फेक्शन असतं मित्रांनो, तो माज नसतो. त्यामुळं आपलं सिमेंट त्या ठिकाणी फेल जातं आणि आपण तिथून पुढची प्रतीक्षा 21 दिवसांची जी असते ती सुद्धा आपली वाया जाते. त्यामुळे हे दोन फरक आहेत. काचेसारखा जर पारदर्शी सोट असेल तरच आपण सिमेंट भरायचं. पांढरा जर सोट असेल तर तिथं आपण सिमेंट भरायचं नाही, थोडा वेळ थांबायचं. पिशवीतील इन्फेक्शन कव्हर झाल्यानंतरच आपण सिमेंट भरायचं. तर माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.